नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्रोविजनल रँक आलेली आहे। प्रीवियस इयर रँक नुसार तुमच्या रँक मध्ये किती फरक आलेला आहे हे तुम्ही चेक केलंय का? नसेल चेक केलं तर मित्रांनो मी आज सांगतो तुम्हाला की तुमच्या प्रीवियस इयर नुसार रँकिंग नुसार तुमचा आज जी काही रँक आलेली आहे तर त्यामध्ये किती फरक आहे। तुम्ही खूप काही एनालिसिस केलं होतं की दादा मला हे असं कॉलेज भेटत होतं, पण आता त्याची रँकिंग प्रीवियस इयर नुसार कमी होती, पण आता माझा रँक जास्त आलेला आहे। या सर्व गोष्टींचा अंदाज आहे। तर चला मित्रांनो बघूया की रँकिंग मध्ये किती फरक आलेला आहे। ही जी काय रँक दिसते ब्रॅकेट मधली ती आहे प्रीवियस इयर। ही जी काय रँक आहे ती या वर्षी आलेली रँक आहे। त्यानंतर इकडे जे काय दिसतं तर या पर्सेंटाइलला तुमच्या रँकिंग मध्ये आजच्या म्हणजे जी काय प्रोविजनल रँक आलेली आहे तर आज यामध्ये एवढा डिफरन्स आहे। चला मित्रांनो, 99.67 पर्सेंटाइलचा काउन्सिलिंग साठी कॅन्डिडेट होता, त्याची रँक आज 803 आलेली आहे। प्रीवियस इयर नुसार रँक त्याची 709 होती। त्यानंतर 98.03 आज त्याची रँक 5812 आहे। प्रीवियस इयर नुसार त्याची रँक होती 5155। तर तुम्ही चेक करू शकताय की पर्सेंटाइलचा गॅप अप किती झालेला आहे। तर या ठिकाणी 9601 ला 12000 रँक होती, आज त्याची रँक 12000 आलेली आहे। प्रीवियस इयर नुसार 10000 रँक होती। त्याच घडीला 93.37 ला 19000 रँक आलेली आहे। प्रीवियस इयर नुसार त्याची 60000 रँक होती। तर या ठिकाणी तुम्ही एनालिसिस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी जवळपास 3000 रँकचा गॅप पडलेला आहे, बरोबर। तर यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की कट ऑफ किती वाढलेला आहे। जर बिलो रँकिंग वाले विद्यार्थी असेल, जर एखाद्याला 81 किंवा त्यापेक्षा जास्त रेंज असेल ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला 10000चा रँकिंग मध्ये फरक आलेला आहे प्रीवियस इयर रँकिंग नुसार। तर त्या ठिकाणी ज्याची 75 पर्सेंटाइल आहे त्याच्या रँकिंग मध्ये 12000चा फरक आलेला आहे। एक तुम्हाला टास्क देतो, जे मुलं आता व्हिडिओ बघताय ना त्यांच्यासाठी एक टास्क आहे। जर तुमचे 69 पर्सेंटाइल असतील किंवा या रेंज मध्ये पर्सेंटाइल असतील 69 to 75, तर त्यांनी सांगायचे की तुमची रँक आलेली किती आहे। त्यावरून मी तुम्हाला कमेंट मध्ये रिप्लाय देऊन सांगेल की तुम्हाला कितीचा गॅप अप पडलेला आहे, म्हणजे तुमच्या रँकिंग मध्ये किती मुलं आज फरक आहे। त्यानंतर 59 रँक ज्यांची आलेली होती किंवा त्यांची या रेंजच्या दरम्यान पर्सेंटाइल होते, तर जवळपास 19000 तुमच्या रँक मध्ये डिफरन्स आलेला आहे ॲज कम्पेअर टू प्रीवियस इयर। त्या ठिकाणी 53 चं पण दिलेलं आहे 20000 22,000 तुमच्या रँक मध्ये डिफरन्स आलेला आहे। 43 चा 29000 तुमच्या रँक मध्ये डिफरन्स आलेला आहे। त्यानंतर सेम टास्क फॉर 35 पर्सेंटाइलच्या मुलांना देखील सेम टास्क आहे की तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कळून नक्की सांगा की तुमची रँक आज आलेली किती आहे। मी तुम्हाला सांगतो की प्रीवियस इयर नुसार तुमच्या रँकिंग मध्ये किती फरक आलेला आहे। भीतीचं काही कारण नाही मित्रांनो, 100% ऍडमिशन रेशो दादा सीईटी वाला काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतं। ज्या मुलांना काउन्सिलिंग साठी एनरोल करायचंय, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बॅच 2 चा अनाउन्समेंट करणार आहोत। पण आज जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बॅच 2 तुम्हाला एक हिंट देऊन ठेवतो। ज्या मुलांना एनरोल करायचंय, बॅच 1 काउन्सिलिंग ऑलरेडी फुल झालेले आहे। सगळ्यांचे कमेंट येत होते की दादा काउन्सिलिंगची बॅच प्लीज स्टार्टेड कर। त्यासाठी आपण फायनल बॅच 2 काउन्सिलिंगची लॉन्च करत आहोत। त्यामध्ये खूप काही लिमिटेड विद्यार्थी असतील, तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लॉन्चिंगचा व्हिडिओ टाकणार आहोत। पण आपल्या सबस्क्रायबरसाठी तर 8767444148 वर तुम्ही जाऊन तुम्ही काउन्सिलिंग साठी एनरोल करू शकता। या नंबरवरती कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी देखील तुम्ही चेक करू शकता की काउन्सिलिंग साठी कसं एनरोल करायचं। गुगल फॉर्म भरा, त्या ठिकाणी जे काय पेमेंट असेल काउन्सिलिंगचं त्या ठिकाणी कंप्लीट करा। तुम्ही 24 तासानंतर तुम्ही काउन्सिलिंग साठी एनरोल केलं जाणार आहे। त्याचबरोबर 100% जे काय पर्सेंटाइल असतील ना, तुम्हाला 100% ऍडमिशन करून देण्याची जबाबदारी ही दादा सीईटी वाला काउन्सिलिंग टीमवर पूर्णपणे असणार आहे। शेवटी तुम्ही आपले रिगार्डिंग जे काय इंजिनिअरिंग रिगार्डिंग जे काय अपडेट्स आहेत ना, त्या दादा सीईटी वाला यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम येतात। तर त्या केसमध्ये झटपट जा आणि दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।